हाय हॅलो नमस्कार, मी दीपा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेलच की काय काम चाललेलं आहे. ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं शेअर केलेलं होतं की जे की मटेरियल आणून टाकलेलं आहे ते कशासाठी, तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व काही मी सांगेन. किती खर्च आलेला आहे, कशासाठी केलेला आहे. आणि तोपर्यंत तुम्हीही मला कमेंट करून सांगू शकता याच्यातून काय करणार आहे ते तुम्हाला समजेलच. तर बऱ्यापैकी असे मटेरियल आणून टाकलेले आहेत. आज साईडचं कंपाऊंड सगळं जाळीचं झालेलं आहे आज बऱ्यापैकी, आणि खांब रोवून झालेले आहेत. एवढंच एका दिवशी झालेलं आहे. जाळी ठोकण्याचं काम चालू आहे आणि त्यामध्येच एक शेडचं हे आहे जे पोल रवलेलं आहेत. अँगलचे 6 पोल आहेत. इथं दिसत असेल तुम्हाला, झाडाच्या साईडला केलेला आहे. आणि इथं हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशी हा पत्रा टाकून झालेला आहे. बऱ्यापैकी एवढंच काम झालेलं आहे. आणि जेवढं जसं मी होईल तसं तुम्हाला शेअर करत जाईल. आणि तुम्हीही मला सांगू शकता की हे कशासाठी काय असेल ते केलं असेल ते हे सर्व मी तर तुम्हाला सांगणारच आहे कशासाठी केलेलं आहे ते. आणि इथं हा सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे आणि झाडाच्या साईडला घेतलेला आहे एका कोपऱ्यामध्ये. तर बऱ्यापैकी छान झालेलं आहे. जसं नियोजन केलेलं आहे तसं झालेलं आहे. अजून तर बरंचसं काम बाकी आहे. एवढंच झालेलं आहे. जेवढं झालेलं आहे तेवढं मी शेअर केलेलं आहे. आणि एवढ्याच कामाला 2-3 दिवस गेलेले आहेत. आणि हे मटेरियल ही बरेच दिवस झाले आणून टाकलेले होते. त्याचं म्हणजे मुहूर्तच लागत नव्हता. त्यांनाही त्या मिस्त्रींना खूपच कामं आहेत असले, त्यामुळे बरेच दिवस झाले पेंडिंगवर काम पडलेलं होतं. तर बऱ्यापैकी आता हे 2-3 दिवसात एवढं काम झालेलं आहे. आणि वारं तर आमच्या इकडं असलं सुटलेलं आहे. आता मार्च महिना आहे, अजून उन्हाळ्याला इतकी सुरुवात झालेली नाही. तोपर्यंतच इथं तुम्हाला आता पुढं समजेलच पाऊसही कसला आलेला आहे तो. आणि वारंही इतकं सुटत आहे. आता बाहेर तर किती आभाळ आलेला आहे. आणि 2-3 दिवस झालं आमच्या इकडं खूप जोरदार वारं आणि पाऊस होत आहे मार्च महिन्यामध्येच. आणि वातावरणाचं तर काहीच फिक्स राहिलेलं नाही. खूपच अचानकच काही वातावरण निर्माण होते. आणि इथं आभाळ तर पहा कसलं आलेलं आहे. आणि वारंही तुम्हाला मी इथे शेअर केलेलं आहे कसं आहे ते. आणि पाऊस तर आमच्याकडं खूप झालेला आहे. तर काही जणांचं खूप नुकसान झालेलं आहे. जे की गहू वगैरे काढायला आलेले आहेत ते सर्व वाऱ्याने असे खाली पडलेले आहेत. जे की मोठ्या मशनीनेही करता येत नाहीत गहू हे. तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं असं वाऱ्यामुळे नुकसान होत असते. तर इतकं काळा आभाळ झालेला, आता 4-5 वाजलेले असते परंतु पूर्ण असं दिवस मावळल्यासारखं वातावरण दिसत आहे. परंतु थोड्याच वेळानंतर पाऊस चालू झालेला आहे. आणि त्यानंतर आणि मार्च महिन्यामधले हे वारे आणि पाऊस सर्वच भागामध्ये आहे. कारण सर्वकडंच अशी चर्चा आहे की वारं आणि वादळ आहे. म्हणजे वारं आणि पाऊस आहे दोन्हीही मार्चमध्ये. आणि पावसाळ्यात पाऊस पडत नाही आणि पावसाळ्याच्या अगोदरच असा पाऊस पडतो. तर काही वातावरणाचं व्यवस्थित असं ठीक राहिलेलं नाही. आणि पहा किती आभाळ आलेलं आहे. आणि हे कडवळसुद्धा वाऱ्याने सर्व खाली झोपलेलं आहे. असं नंतरच्या व्हिडिओमध्ये मी झाकेल तुम्हाला. इतकं वारं सुटलेलं आहे, भयानक असे वारे सुटलेलं आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.